नमस्कार. आपले बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तात आपलं स्वागत आहे. जसं आपण 2-3 दिवसापूर्वी बोललो होतो, अंदाज वर्तवला होता की आपल्याकडे आता पुन्हा थंडीची चाहूल आपल्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता आपल्याकडे बऱ्यापैकी वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. दुपारचे तापमानसुद्धा आता हळूहळू थोडं आपल्याला कमी पाहायला मिळते. तरी दुपारचं तापमान 33 डिग्रीपर्यंत आपल्याला नोंदवण्यात येत आहे. आणि सकाळच्या वेळेस मात्र आपल्याकडे आता चांगल्या प्रकारे थंडी आपल्याला जाणवत आहे. तर आज बदलापूरला आपल्याकडे आज 14.7 डिग्री एवढं किमान तापमान आपल्याकडे नोंदवण्यात आले. आणि दुपारी जे कमाल तापमान आहे ते 33.1 डिग्री तापमान आपल्याकडे नोंदवण्यात आले. त्यामुळे दुपारच्या वेळेस थोड्या प्रमाणात आपल्याला काहीसं थोडंसं गरम वातावरण आणि संध्याकाळनंतर जसं सूर्यास्त होतं तसं आपल्याकडे बऱ्यापैकी आता वातावरणात गारवा निर्माण होत आहे. आणि पहाटेच्या वेळेस तर चांगली थंडी जाणवत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळेस जे आपण बाहेर पडतो तर त्यांना बऱ्यापैकी आपल्याला आता स्वेटर आणि कानटोपी वगैरे किंवा जर्किन वगैरे घालूनच आपल्याला आता बाहेर फिरावं लागत आहे सकाळच्या सत्रात शक्यतो. आणि रात्री 9:30-10 नंतर बऱ्यापैकी गारवा आपल्याला जाणवत आहे. तर जसं आपण 4 दिवसापूर्वी चर्चा केली होती त्याच्यानुसारच आपल्याकडे आता वातावरण पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आता असं जे तापमान आहे हे आपल्याला अजून पुढचे 4 ते 5 दिवस सलग आपल्याला असाच हा गारवा जाणवणार आहे. त्यामुळे येणारा आता आपलं जे शनिवार रविवार आहे आणि पुढच्या आठवड्याचे पण पहिले काही दिवस आपल्याला थंडीचा चांगलाच अनुभव येईल आणि बऱ्यापैकी थंडी आपल्याला जाणवेल. तर त्यामुळे आता उद्या सुद्धा आणि येणाऱ्या शनिवार रविवार म्हणजे 23-24 आणि एक 27 ते 28 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला एक असंच वातावरण आपल्याला जे आता चालू आहे गेले 2-4 दिवसापासून तसंच आपल्याला पाहायला मिळेल. आपण सांगितलंच होतं की इलेक्शनच्या आपल्या वातावरणामध्ये जरी मतदानामुळे आपलं म्हणजे राजकीय वातावरण जरी तापलेलं असेल तरी हवामानरित्या आपल्याकडे आल्हाददायक आणि थंड वातावरण राहणार आहे. तर तसंच आपल्याकडे थंड वातावरण आहे. कालसुद्धा आपल्या मतदानाच्या दिवशी 15 डिग्री तापमान नोंदवले होते आणि आज थोडंसं 0.3 डिग्री घसरून आपल्याकडे 14.7 डिग्री एवढं किमान तापमान नोंदवण्यात आलं. हे बदलापूरचं आकडेवारी झाली. तर बाकी मी इतर ठाणे जिल्हा आणि आपलं महानगर प्रदेशची आकडेवारी पण आजची देईल. ते डायरेक्ट मी कॉम्प्युटर स्क्रीनवरनंच त्याचं मी तुम्हाला विश्लेषण दाखवेल. तर आता सध्या बदलापूरसाठी आपण चर्चा केली. तर बदलापूरमध्ये आता बऱ्यापैकी थंडीचं आणि गारवा आपल्याला जाणवत आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगला गारवा असल्यामुळे आता लोकांना फॅन असा स्लो वर ठेवला तरी चालत आहे. त्यामुळे AC तर सगळ्यांचे बंद झालेले आहेत. त्यामुळे जी आपल्याकडे 15 नोव्हेंबरनंतर थंडी अपेक्षित असते तशीच थंडी आपल्याला आता पाहायला मिळत आहे. तरी अजून पुढचे 4 ते 5 दिवस असंच चांगलं सुखद गारवा असं असणारं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे ते म्हणजे अजून पण ते पुढील आठवड्यातलं 28 तारखेनंतरचा अंदाज हा म्हणजे आपण आढावा घेतला तर तो लांबचा आढावा आहे. पण एक त्याचं संक्षिप्त स्वरूपात आपण सांगू शकतो. म्हणजे 28 नोव्हेंबरपर्यंत असाच गारवा राहणार आहे आणि 29 नोव्हेंबरनंतर पण हळूहळू तापमानात वाढ व्हायला सुरुवात होईल. जसं मी आधी पण बऱ्याच वेळा सांगितलेले की दक्षिण भारतामध्ये आपल्याकडे जो नॉर्थ ईस्ट मन्सून आपण त्याला म्हणतो ईशान्य मन्सून, तर त्याच्यामुळे काही प्रणाली जर बनल्या तर आपल्याकडे पुन्हा ढगाळ वातावरण येऊन बाष्प वाढून आपल्याकडे पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाळी हव्यामुळे परत उकाडा आपल्याला जाणवतो किंवा तापमानात वाढ होते. तर तशीच आता एक प्रणाली 28 तारखेनंतर बनू शकते. कमी दाबाचं क्षेत्र जे तमिळनाडूच्या किनाऱ्यावर बनू शकतं आणि त्याचं जर रूपांतर चक्रीवादळामध्ये झालं तर ते तमिळनाडूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होईल वादळी वाऱ्याचं. पण त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे पूर्वेकडनं दक्षिण पूर्वेकडनं आपल्याकडे पुन्हा ढग येण्याची शक्यता आहे आणि राज्याच्या काही भागात पुन्हा काही पावसाच्या पुन्हा सरी येऊ शकतात. मग ते वातावरण बदल झालं की पुन्हा आपल्या जी आता थंडी
जी आता जम बसलेला आहे गेल्या 2-4 दिवसापासून आणि अजूनही पुढचे 4-5 दिवस राहणार आहे, तर त्याच्यामध्ये पुन्हा खंड होईल आणि पुन्हा तापमान वाढून थोडी पावसाळी हवा निर्माण होऊ शकते. पण हे सगळी परिस्थिती आहे ही 28 नोव्हेंबर नंतरची. त्यामुळे हे 29-30 आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यासाठी, तर त्याचं जेव्हा आपण ते विश्लेषण, जेव्हा तो काळ जवळ येईल, ती तारीख जवळ येईल, तेव्हा आपण ते करूच. पण सध्याचं एक लोकांना उत्साह असतो की आता आपल्याकडे अशी थंडी चालू आहे तर किती दिवस राहणार आणि सतत राहील का, पुढे काय होईल. तर ते एक आढावा द्यायचा म्हणून आपण थोडक्यामध्ये तो आढावा दिलेला आहे की 28 तारखेपर्यंत अशीच आपल्याला थंडी जाणवेल आणि 29 नंतर जसं ते कमी दाबाचं क्षेत्र वगैरे निर्माण होईल खाली तमिळनाडूच्या किनाऱ्यावर, त्याच्यानुसार पुढच्या हवामानाच्या घडामोडी ह्या बदलू शकतात. म्हणून तुर्तास 28 तारखेपर्यंत तरी आपण थंडीचा चांगला अनुभव घेऊ शकतो. म्हणजे शक्यतो रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेस जास्त गारवा नाही आणि दुपारच्या वेळेस आपल्याकडे साधारणतः जे उबदार वातावरण आहे 32-33 डिग्रीचं, ते तसंच आपल्याला पाहायला मिळेल आणि असंच साधारण वातावरण. आणि आता कसं आहे, ही कोरडी हवा असल्यामुळे आता आपल्याकडे म्हणजे हे तापमान आपल्याला घसरायला पाहायला मिळतं आणि कोरडी हवा असल्यामुळे आता घाम वगैरे पण आपल्याला येत नाही. तर उलट आपल्याला आता थंडीचं आपण जे कोल्ड क्रीम आपण वगैरे वापरतो, मॉइश्चरायझर, ते उलट आपल्याला लावावं लागतं. नाही तर आपण उन्हाळा पावसाळ्यामध्ये कसं असंच आपलं जे म्हणजे स्किन आहे किंवा त्वचा आहे ती अशीच तेलकट होते. पण आता कोरडं हवामान असल्यामुळे आर्द्रताही खाली घसरलेली आहे. म्हणजे जी आर्द्रता आपल्याकडे दुपारी 60-70% असते ती आता 30%वर खाली आली. तर आर्द्रता खाली आल्यामुळे आपली त्वचा ही कोरडी पडते आणि पांढरी पडते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हे मॉइश्चरायझर आणि हे कोल्ड क्रीम हे आपल्याला लावायला लागतं. तर त्याच्या मागचं कारण म्हणजे जे आपण जे काय म्हणतात त्याला टेक्निकल ॲनालिसिस किंवा त्याचं जे का असं होतं, तर त्याचं हे कारण असं आहे ते म्हणजे की आपल्याकडे कोरडी हवा होते. कोरडी हवा झाल्यामुळे त्वचा ही आपली पांढरी होते आणि त्यामुळे मग ते ड्राय स्किनवर आपल्याला हे कोल्ड क्रीम्स वगैरे लावायला लागतात किंवा ओठ फाटणे वगैरे अशी आपल्याला समस्या या थंडीच्या वातावरणात आपल्याला जाणवतात. तर त्याचं निव्वळ कारण तेच आहे, कारण आपल्या शरीराची जी स्किन त्वचा आहे ही नाजूक असल्यामुळे आपल्याला एक विशिष्ट 50-60% दमटपणाची आवश्यकता असते असं आहे. पण थंडीच्या दिवसांमध्ये ते नैसर्गिकरित्या दमटपणा हा कमी होतो आणि तो 30%वर खाली येतो. मग तेव्हा ते शरीराला नैसर्गिकरित्या दमटपणा मिळत नसल्यामुळे आपल्याला ती त्वचा पांढरी पडायला लागते आणि आपल्याला मग ते कोरडी हवेमुळे आपल्याला काही स्किन रिलेटेड जे त्रास आहेत ते आपल्याला जाणवतात. म्हणून आपल्याला ते डॉक्टर वगैरे सगळे कोल्ड क्रीम वगैरे आणि मॉइश्चरायझर स्किन हेल्दी राहण्यासाठी आपल्याला रेकमेंड करतात. तर ते कारण हे आहे मुळात की थंडीमध्ये आपल्याकडे आर्द्रता कमी होते, म्हणजे ह्युमिडिटी आहे ती कमी होते. त्यामुळे आपल्याला हे असे त्वचा पांढरी पडणे वगैरे किंवा एकदम कोरडी पडणे असे आपल्याला समस्या जाणवतात. तर हे कोरडी हवामान असल्याचं संकेत आहे, हे शरीर आपल्याला सांगते. तर हेच थंडीविषयीचं आपलं अपडेट आहे. आणि त्याच्यानंतर जसं आपण प्रदूषणाचा पण एक भाग म्हणजे चर्चेत घेतो, कारण आता जसं आपण आधी वारंवार सांगितले की फक्त दिवाळी म्हणजे प्रदूषण नसतं, तेव्हा फक्त ते आपण ते फक्त 2 दिवसच्या फटाक्यांना आपण ते बदनाम करून ठेवलेलं आहे. प्रदूषण हे आपलं 4 महिने असतं, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असं आहे. तर त्यामुळे आणि त्याची कारणं पण सांगितलेली आहेत आपण आधीच चर्चा केलेल्यामध्ये की सगळीकडे चालणारं भरपूर बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर आपल्या MIDC आणि वाहनं, तर ह्याच्या एकंदरीत जी प्रदूषण तयार होतं ते तसंच शहरावर तरंगत राहतं आणि त्याचं कारण पण आपण दिलेलं आहे. आणि थंडीमध्ये आपल्याकडे वाऱ्याचा वेग मंदावलेला असतो, वारं नसतं, कारण आपल्याकडे उच्च दाबाचं क्षेत्र आणि कोरडी हवामुळे हवा ही खालच्या स्तरावर स्थिर राहते आणि वरच्या स्तराला ते धूळकण वगैरे आपले पोचू शकत नाही. त्यामुळे त्याला आपण म्हणतो थर्मल इन्व्हर्जन असं आहे. कारण जमिनीकडची हवा थंड असते आणि जमिनीच्या वरची हवा तुलनेने गरम असते. त्यामुळे
जी धुळीचे कण आहे हे सगळे जमिनीच्या जवळच तरंगत राहतात आणि वरती उच्च दाबाचे क्षेत्र असल्यामुळे ते हवेमध्ये प्रदूषणाचे कण विरू शकत नाही. त्यामुळे थंडीच्या काळामध्ये आपल्याला प्रदूषण जास्त पाहायला मिळतं. त्यामुळे आजसुद्धा आपलं प्रदूषण बदलापूरमध्ये 200च्या आसपास आहेच आणि जवळजवळ बदलापूरमध्ये 5वा का 6वा क्रमांक आहे आपला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणजे सगळ्यात प्रदूषित शहर म्हणजे जी यादी असते टॉप 10 त्यामध्ये आपलं बदलापूर, जसं मी 4 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं तेव्हा 8व्या नंबरवर होतं. आता आज तर ते 6व्या नंबरवर आपलं आलेलं आहे. त्यामुळे प्रदूषण आपल्याकडे हा जैसे तेच परिस्थिती आहे. 200च्या वर असलं म्हणजे हानिकारक आहे आणि शक्यतो 100पर्यंत पातळी पाहिजे. 100 ते 200च्या मध्ये एक म्हणजे मध्यम स्वरूपाचं आपण म्हणू शकतो मॉडरेट पोल्युशन असतं आणि 200च्या वर गेलं तर ते धोकादायकमध्ये चाललं जातं असं. म्हणजे ह्याला आपण AQI म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्स. ते PM 2.5 आणि PM 2.10 हे त्याच्यात घटक आपण मोजले जातं. तर त्याच्यानुसार ते आपल्याला प्रदूषणाची पातळी कळते. तर त्याचं पण आपण विश्लेषण आता शहरांमध्ये किती आहे ते आपण बघणार आहोत. ते मी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला आता दाखवतो. हे बघा इथे आहे आपलं महाराष्ट्राचं पोल्युशन, एअर क्वालिटी इन महाराष्ट्र याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर बघा आपलं आत्ताच्या म्हणजे आपण 11:15 वाजता हे जी यादी आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की सगळ्यात जास्त प्रदूषित शहर आत्ता महाराष्ट्रामधलं उल्हासनगर आहे. म्हणजे आपल्या बदलापूरच्या बाजूचं शहर आहे. तिथे 222 AQI आहे. इथे गुलाबी रंग आले. गुलाबी रंगाचा ह्याचा अर्थ आहे की हे व्हेरी अनहेल्दी. इथे त्याचे पॅरामीटर पण दिलेले आहेत. हे बघा इथे दिसते व्हेरी अनहेल्दी. त्यामुळे आता श्वासोश्वासचे ज्यांना विकार आहे किंवा लंग्सचे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये हे त्यांना हे घातक आहे. त्यामुळे आता हे 222 आपल्याला दिसते. 222 हे उल्हासनगरचा पहिला नंबर आहे. त्याच्यानंतर परभणी मराठवाड्यामध्ये 219 आहे. जालना पण मराठवाड्यामध्ये 208 आहे. धुळे 207 आहे उत्तर महाराष्ट्र. जळगाव 202 आहे. त्याच्यानंतर आपला बदलापूर जसं मी बोललो 6वा नंबर आहे. तर बदलापूरमध्ये 197 म्हणजे जवळजवळ 200च आहे आपल्याकडे सुद्धा. त्यामुळे हे सुद्धा हानिकारकच आहे, व्हेरी अनहेल्दीमध्ये येतं. नागपूर आहे त्याच्या खालोखाल 7व्यावर. 8व्याला देवळाली म्हणजे आपलं नाशिक जवळचं. नंतर भिवंडी 9व्या नंबरला आहे आणि नाशिक. त्यामुळे पहिल्या 10मध्ये आपलं पुन्हा बदलापूरचं नाव आहे आणि त्याची प्रगती होऊन म्हणजे चांगल्या कामात प्रगती न होता वाईट हवाच्या मध्ये आपली प्रगती पुन्हा होऊन आपण 6व्या नंबरवर आहोत. त्यामुळे आपल्याकडे प्रदूषण हे 6व्या नंबरवर आता आहे आणि राज्यात सर्वच ठिकाणी प्रदूषण आहे. फक्त आपल्या इथेच नाही, तुम्ही उल्हासनगरपासून पार मराठवाड्याच्या परभणी जालनापासून उत्तर महाराष्ट्राला जळगाव आणि पूर्वेला नागपूर, म्हणजे पश्चिमेला आपलं बदलापूर असू दे, उत्तरेला वरती जळगाव असू दे, एकदम पूर्वेला म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर नागपूर असू दे. त्यामुळे जवळजवळ मुंबई ठाण्यापासून जे प्रदूषण आहे ते पूर्ण नागपूरपर्यंत आहे. आता टॉप 10मध्ये याच्यामध्ये मुंबई ठाण्याचं नाव दिसत नाही आहे. तर त्याचं कारण हेच आहे की मुंबई ठाण्यामध्ये MIDC कंपन्या आता नाही आहेत. असं आहे, MIDC कंपन्या सगळ्या आपल्या अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या साईडला सगळ्या, पनवेल या साईडला सगळ्या सरकवल्या गेल्यात. त्यामुळे मुंबईमध्ये MIDC कंपन्या नसल्यामुळे तिथं आता बऱ्यापैकी प्रदूषण म्हणजे नियंत्रणात राहतं. म्हणजे 200पर्यंत येत नाही पण तरी 150च्या आसपास असतात. आता आपण मुंबईच्या नकाशाकडे जाऊ तर मुंबईच्या नकाशामध्ये पण इथे तुम्हाला दिसेल की तिथं पण प्रदूषण आहे, पण ते सरासरी ते 200च्या आणि याच्या खाली आहे. त्यामुळे तिथे दिसत नाही बघा. 177, 153, 158 असं आहे. म्हणजे ते 150च्या आसपास आहे सरासरी. त्यामुळे ते पहिल्या 10च्या क्रमांकात येत नाही असं आहे. आणि आपल्या इथे बघा भिवंडी 218, उल्हासनगर 229 आणि बदलापूर 204 हे 200च्या वर आहे. त्यामुळे हे आपल्याला इथं जास्त असल्यामुळे ते पहिल्या 10च्या यादीमध्ये येतं. तर मुंबईमध्ये आपण म्हणतो की खूप रहदारी आणि खूप बिल्डिंग आहेत तरी तिथं प्रदूषण कमी का? तर त्याचं कारण आहे की मुंबईमधले सगळे MIDC आता बंद करून ते सगळे MIDC आपल्या नवी मुंबई
नंतर भिवंडी, तळोजा, पनवेल सगळे ह्या भागामध्ये सगळे स्थलांतर झालेले आहेत. त्यामुळे आपल्याकडचं प्रदूषण वाढते आणि मुंबई साईडला आणि ठाणे साईडला स्वच्छ हवा. कारण आता वागळे इस्टेटमध्ये सुद्धा कुठल्या अशा केमिकलच्या कंपन्या राहिलेल्या नाहीत, सगळ्यांचं स्थलांतर झालेलं आहे. त्यामुळे हे मुंबईमध्ये आपल्याला बऱ्यापैकी कमी प्रदूषण पाहायला मिळतं असं आहे. तर संपूर्ण राज्यातच हे प्रदूषण आहे. त्यामुळे जसं म्हणून आपण आधीच तुम्हाला दिवाळीच्या वेळेसच सांगितलं होतं की आता दिवाळीमध्ये सगळेजण प्रदूषण चर्चा करतील, पण दिवाळीमध्ये प्रदूषण काहीच नसतं. फटाक्यांचं प्रदूषण फक्त 4 तास असतं. हे प्रदूषण इतर वेळेस आपल्याला अधिक असतं, पण ते चर्चा केली जात नाही. फक्त दिवाळीचे 2 दिवस फटाक्यांवर त्याचं खापर पडून 2 दिवसासाठी आपण सगळ्या पेपर, टी व्हीमध्ये बातम्या पाहतो आणि मग काही त्याच्यामध्ये विश्लेषण होत नाही. पण खरं प्रदूषण हे आपल्याला दिवाळी झाल्यावरच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यात बघायला मिळतं. आणि तसंच आपण म्हणून त्याचा आपण आढावा घेतो आहे हवामानाबरोबर की प्रदूषण कसं रोजचीच समस्या आहे. त्यामुळे दिवाळीची फक्त 2 दिवसाची नाही आहे. तर प्रदूषण आपलं हे संपूर्ण राज्यभर आपल्याला 200च्या घरापर्यंत आपल्याला दिसतंच आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा लाल आहे. त्यामुळे सगळीकडे 150च्या वर आहेच सरासरी आणि काही ठिकाणी 200च्या वर आहे. पण 100च्या वर असणं हे अनहेल्दीचं असतं 100च्या वर असल्यामुळे. त्यामुळे हे प्रदूषण आपल्याकडे घातक आहेच. आणि दुसरं आता आपण आजचं किमान तापमान जसे थंडीची चाहूल चालू झालेलं आहे, तर आपल्याला हे इथे तापमान दिसतंय जे मी ऑलरेडी माझे ट्विटर अकाउंट आहे अभिजित मोडक कोकण हवामान, हे जर आपण असाल ट्विटरला त्याला फॉलो करू शकता. इथे आपल्याला लगेच अपडेट आपल्याला देता येतं म्हणजे मिळतं. कारण जसं सकाळी तापमान येतात तसं मी सकाळी हे प्रदर्शित करतो. जरी आपण लाईव्ह रात्री घेत असलो तरी तापमानाची नोंदणी सकाळीच होते आणि सकाळीच आपण प्रदर्शित केलेलं आहे. हे बघा सकाळी 10:50ला आपण टाकलेलं आहे आणि आत्तापर्यंत 1400 लोकांनी हे पाहिलेलं आहे अपडेट. त्याच्यामध्ये आपण लिहिलेले की आजचं किमान तापमान किती होतं आपल्या मुंबई महानगर प्रदेशमध्ये 21 तारखेला. त्याच्यात बघा जसं मी थोड्या वेळ बदलापूरला 14.7 होतं, कर्जतला 14.9 होतं, अंबरनाथला 15.8, पनवेलला 16.3. हे सकाळचं तापमान आहे, किमान तापमान याला म्हणतात. हे सकाळी 7च्या आसपास मोजलं जातं. तर हे विविध जे आपले अभ्यास केंद्र आहेत आणि जिथे जिथे हवामान केंद्र आहेत तिथे तापमान नोंदवलं जातं. नंतर पलावामध्ये 16.5, पालघरमध्ये 16.6, कल्याणमध्ये 16.7, डोंबिवलीमध्ये 17, विरारमध्ये 17.1, नवी मुंबईमध्ये 17.3, ठाण्यामध्ये 17.7 आणि मुंबईमध्ये आहे ते 18.5. आणि सगळीकडे हे 20 डिग्रीच्या खाली तापमान होतं आणि सगळीकडेच त्यामुळे थंडीचा अनुभव आहे. आणि सगळ्यात जास्त जो थंडीचा म्हणजे चांगलं चाहूल आपल्याला लागते ते आपल्याला बदलापूर, कर्जत, अंबरनाथ ह्या पट्ट्यात. कारण इथे बघा बदलापूर, कर्जत आणि अंबरनाथ हे पहिल्या 3मध्ये नाव आहेत. इथे सगळ्यात जास्त थंडी आहे. त्यामुळे जे ट्रेननी रोज ऑफिसला जातात त्यांनासुद्धा जाणवत असेल. ज्या गाड्या कर्जतवरनं येतात कर्जत, बदलापूर, अंबरनाथपर्यंत आपण खिडक्या वगैरे बंद करून ठेवतो सकाळच्या वेळेमध्ये, थंडी वाजते म्हणून फॅन वगैरे पण बंद असतात. आणि जसं कल्याण पुढे जातो तसं आपले ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या आणि गर्दी झाली की आपण फॅन वगैरे पुन्हा चालू करतो. तर तेच आहे, कारण कल्याणच्या पुढे हळूहळू थंडीचा कडाका कमी होतो आणि तो आपल्याला दिसतो. इथे कल्याणमध्ये 16.7, डोंबिवली 17, ठाणे वस्तूवर 17.7 आणि मुंबईमध्ये गेल्यावर 18 असं आहे. त्यामुळे 14पासून सुरू होणारं तापमान हे मुंबईकडे जाऊस्तोवर 18 डिग्री होतं. त्यामुळे आपल्याला हळूहळू जशी बदलापूर, कर्जतवरनं ट्रेन सुटतात तर पुढे आपल्याला कल्याणच्या पुढे थंडी कमी झालेली जाणवतं. त्याचं कारण हे आहे की तिथे तापमान हळूहळू वाढायला लागतं. त्यामुळे तुम्हाला आता ह्याचा अंदाज आला असेल की जे ट्रेननी प्रवास करतात रोज सकाळच्या सत्रात त्यांना कळत असेल की आपल्याला कर्जत, बदलापूर, अंबरनाथ पट्ट्यात थंड वाटतं आणि पुढे गेल्यावर मग हळूहळू उल्हासनगरपासून कसं तापमान, अंबरनाथ उल्हासनगरपासून हळूहळू कसं तापमान पुढे वाढत जातं ते ह्याच्यात आपल्याला दिसून येईल. तर हे आहे किमान तापमान आपल्या पूर्ण मुंबई महानगर प्रदेशातलं आजचं. तर हेच आपल्याला हवामानविषयीचं आजचं अपडेट द्यायचं होतं. तर हे आपल्याला अपडेट जर आवडलं असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. ज्यांनी हे आत्ता पाहिलं नसेल पण ते नंतर पाहून त्यांना त्यांच्या विभागाची म्हणजे आपलं ठाणे जिल्हा, मुंबई महानगर प्रदेशातलं हवामान आणि आपले प्रदूषणाची पातळी काय आहे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पण आपल्याला पोचवता येईल. त्यामुळे आता ज्यांनी लाईव्ह ऐकलं त्यांना त्यांचे सगळ्यांचे आभार. आणि हे असंच आपल्याला अपडेट
काही दिवसाच्या अंतराने. मी आता कसं पावसाळा वगैरे नाही आहे त्यामुळे एक प्रकारचं स्थिर तापमान असतं, म्हणजे त्याच्यामुळे 2-4 दिवसांनी वर खाली होते. त्यामुळे आपण 2-4 दिवसाच्या आढावा एकत्र घेऊन आपण 2-4 दिवसाचा अपडेट एकदाच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे आता आज आपण अपडेट घेतलेले, त्यामुळे उद्या परवा आणि अजून कसं तापमान कमी होते किमान तापमान वगैरे तसं आपण त्याचं विश्लेषण करून पुन्हा पुढच्या वृत्तामध्ये त्याच्यानुसार तेव्हाचं अपडेट आपल्याला देता येतील. तर आत्तापुरतीचं एवढंच. तर सगळ्यांचे आभार आणि शुभरात्री.